सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. श्री क्षेत्र निमस्ते श्री क्षेत्र पैठण या पायदिंडी सोहळ्याचं पिंपरणे गावात अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत केलं गेलंय. सायंकाळी 6 वाजता दिंडीचं गावात आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि विठ्ठल नामघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महिला, पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं या दिंडीच्या स्वागतासाठी हजर होते. हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मतकर, रामनाथ महाराज शेटे आणि संजय महाराज कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निमज येथून या दिंडीचं प्रस्थान झालं. दिंडीसोबत आरोग्यसेवा, भोजन व्यवस्था, पिण्याचं पाणी आदी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या. शिस्तबद्ध पद्धतीनं मार्गक्रमण करणारी ही दिंडी वारकरी परंपरेचा आदर्श जपणारी ठरली आहे. या दिंडीचं पूजन उत्तम नाना राहींच, अजित देशमुख, विनोद साळवे, पत्रकार सुभाष भालेराव, निलेश बागुल, राहुल बागुल, गोरक्षनाथ करपे, सुरेश गाडेकर, प्रकाश वागचौरे, दीपक अभंग आणि सुनील दिवेकर यांच्या शुभहस्ते झालं. त्यानंतर वारकरी आणि ग्रामस्थांनी गावातून भक्तिमय प्रदक्षिणा काढत हनुमान मंदिरात प्रवेश केला. तिथं हरिपाठ, विठ्ठल आरती आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कीर्तनामुळे वातावरण अधिकच भक्तिरसानं ओथंबून गेलं. या अभंगामध्ये भक्ताचं जी काही महत्व आहे आणि आजचा दिवस जो सोहळा आहे हा आपला भक्तांचाच आहे. परंतु या ठिकाणी आज ह्या होळी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी जो हा होळीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे किंवा सालाबादप्रमाणे तो ठरलेला असतो, या होळीचं जे महत्व आहे हे अगदी तुम्हाला मी 5 मिनिटांमध्ये सांगतो. या होळीचं महत्व असं आहे का या ठिकाणी की आपण होळी करतो आणि सर्वजण, सर्व गावकरी मंडळी विठ्ठला हिरण्यकश्यप नावाचा राजा आणि या राजाला जे काही वरदान मिळालं होतं भगवान शंकराकडून, ते वरदान असं होतं की त्याला मरणच नव्हतं. आणि मरण नसल्यामुळं त्याला त्या गोष्टीचा अहंकार झाला. त्यानं देव दानव सर्व ऋषी मुनी सर्वांना काही त्रास दिला. परंतु योगायोगाने त्याच्या पोटी जो मुलगा जन्माला आला आणि तो भक्त प्रल्हाद. परंतु त्या मुलाचं भाग्य असं की त्याला परमार्थ, या परमार्थाची त्याला फार मोठी आवड आणि त्या आवडीनुसार तो सारखं देवाचं नामस्मरण करायचा. परंतु या हिरण्यकश्यपूला मात्र हे आवडत नव्हतं. कार्यक्रमानंतर सर्व वारकरी आणि ग्रामस्थांसाठी महाप्रसाद ठेवला गेला. होळीच्या सणानिमित्तानं पुरणपोळीचा महाप्रसाद दिला गेला. सुशीला राहींच, अनिता गाडेकर, अनिता काळे आणि लहानबाई वागचौरे यांनी पुरणपोळीचा हा महाप्रसाद बनवला, तर गावातील तरुणांनी त्यांना सहकार्य केलं. अन्नदानाची सेवा उत्तम नाना राहींच, अजित देशमुख, दीपक अभंग, सुभाष भालेराव, विनोद साळवे, मंजाबापू साळवे, राजू वागचौरे, कल्याण जोरवेकर, सुरेश गाडेकर, गोरक्षनाथ करपे, प्रकाश वागचौरे, राहुल बागुल, निलेश बागुल, शरद मांडे, आचारी भाऊराव ठोंबरे, सुधाकर करपे यांनी पार पाडली. गेली 10 वर्षांपासून ग्रामस्थ ही सेवा निस्वार्थ भावनेनं करत असून वारकरी संप्रदायातील भक्ती, शिस्त आणि एकोप्याचं दर्शन या निमित्तानं पुन्हा एकदा घडलं. पिंपरणे गावाचा हा उपक्रम धार्मिक परंपरेचं जतन करणारा ठरला. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.